हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपल्याला बनवायचं आहे वांग्याचं भरीत. त्यासाठी मी इथं वांगे कापून घेतलेले आहे आणि इथं आता गॅस चालू करणार आहे कढई तापवण्यासाठी. तर कढई तापवायला ठेवली आपण, त्याच्यात टाकूयात तेल. थोडंसंच टाकायचं. जे आपण वांगे घेतलेले ते आता धुवून घ्यायचे. तर आता जे वांगे धुवून ठेवले आपण ते असे लावून देऊ. कढई तापलेली राहते त्यामुळे हळू. तर आता हे ना व्यवस्थित वाफवू द्यायचे तेलामध्ये. याच्यावर झाकण ठेवूया आपण. याच्यावर झाकण ठेवूया. तर हे बघा वांगे व्यवस्थित आपले झाले. त्याला असं थोडं दिवसायचं म्हणजे अजून चांगले शिजतील. चला अजून 5 मिनटं झाकण ठेवूया त्याच्यावर. हे बघा वांगे शिजले आपले. ते आता व्यवस्थित बारीक करून घेणार आहे मी. छोटी मुसळी ना त्याने थोडेसे कुटून घेणार आहे म्हणजे छान मिक्स होतात अजून. गॅस बंद करूया. हे असं याच्यामध्ये काढून घेऊ. तर हे बघा बारीक कुटून झालेलं आहे. चला गॅस चालू करू. तर हे बघा आता तेल तापलेले त्याच्यात आपण टाकूया जिरं टाकू. त्यानंतर कढीपत्ता आणि जो कांदा घेतलेला आहे आपण तो टाकून घेऊ सगळं. तर आपला कांदा फ्राय झालेला आहे. त्याच्यात टाकूया लाल तिखट, हळद आणि जे आपण वांगे बारीक करून घेतलेले आहे ते टाकून घेऊ. त्याच्यात टाकूया 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. आज शूट थोडं वेगळ्या मोबाईलमध्ये त्याच्यामुळे असं दिसत असेल, पण कलर खूप छान आलेला आहे त्याला, समजून घ्या. मीठ टाकूया चवीनुसार. आपल्याला भाकरीबरोबर खायचं त्याच्यामुळं थोडंसं टाकायचं एक्स्ट्रा, कारण चपाती बनवतो त्यावेळेस आपल्या चपातीमध्ये असतं मीठ, त्यामुळे कमी टाकतो आपण. पण भाकरीमुळं बरोबर म्हणलं की टाकायचं थोडंसं एक्स्ट्रा. तर याच्यामध्ये माझ्याकडे ना कांद्याची पात आणि कोथिंबीर नाही आहे, त्यामुळे असं तुम्ही ॲड करा असेल तर. कांद्याची पात आपली ही असं बनवून झालं का याच्यामध्ये कापून 5 मिनटं फक्त फ्राय होऊ द्यायचं. हे बघा वांग्याचं भरीत रेडी झाले आपलं. तर हे
बघा आपलं वांग्याचं भरीत. चला तर नक्की बनवून बघा. बाय बाय.